नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. पहा, आजचा जो आपला कन्सेप्ट आहे तो ऍडवर्ब्स ऑफ क्वांटिटी आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला ऍडवर्ब्स म्हणजे काय हे आधी तुमच्या लक्षात असलं पाहिजे. की बघा, त्याचं डेफिनेशन कसं असतं की ऍडवर्ब्स म्हणजे काय, की तुम्ही वर्बला प्रश्न विचारता, राईट, त्यातनं तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. मग प्रश्न कोणते? कसा, किती, किती प्रमाणात, किती वेळा, केव्हा, कुठे, हेच प्रश्न, बाकीचे नाही. कोणता, काय नाही. हे जे मी आता म्हणलेत ना, ते प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला ती उत्तरं भेटतात. बरोबर. म्हणजेच ते काही शब्द आहेत, त्या शब्दांना तुम्ही ऍडवर्ब्स जे काय असेल, जसे की ऍडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी असेल, ऍडवर्ब्स ऑफ प्लेस असेल, मी लिहून दिले सगळं बोर्डवर. त्याची लिस्ट तुम्हाला पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला भेटून जाईल. पहा, आजच्या याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायचंय? ऍडवर्ब्स ऑफ क्वांटिटी. आता क्वांटिटी म्हणलं तर काय आलं की परिमाण, परिणाम, परिमाण. ऍडवर्ब्स ऑफ क्वांटिटी. क्वांटिटीचा अर्थ काय? किती, हे की नाही, म्हणजे काय म्हणणार, किती प्रमाणात आहे, हे की नाही, म्हणजे किती क्वांटिटी आहे तुझ्याकडे, म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणणार? परिमाण म्हणणार, आहे की नाही. आणि त्याचा अजून एक आहे डिग्री, म्हणजे त्याला तुम्ही डिग्री पण च्या ह्याच्यामध्ये वापरू शकता, म्हणजे त्याचा वापर तुम्ही डिग्रीच्या ह्याच्यात पण होतो. बघा, या क्रियाविशेषणांचा म्हणजे ह्या जे येणाऱ्या क्रियाविशेषणांचा च्या साह्याने तुम्ही क्रियेचे परिमाण मोजू शकता किंवा त्याचे परिमाण कळते. आणि विशेष म्हणजे काय? ह्या विशेषणांचा म्हणजे कुठल्या, ह्या ऍडवर्ब्स ऑफ क्वांटिटी आणि डिग्री ह्यांचा तरतम भाव वाचक, म्हणजे तरतम भाव वाचक कळतो. म्हणजे ते सुपरलेटिव्ह आहे का, कंपॅरेटिव्ह आहे का, पॉझिटिव्ह डिग्री आहे, हे तुमच्या लक्षात येऊन जातं. बघा, ते कोणते कोणते ते पहा. पहिलं जे आहे तुमचं व्हेरी. काय? पहिलं जे आहे तुमचं व्हेरी, त्याच्यानंतर आहे क्वाइट, नंतर आहे तुमचा मच, आहे की नाही, त्यानंतर आहे लिटिल, त्यानंतर आहे तुमचं ऑलमोस्ट. काय? ऑलमोस्ट. त्यानंतर आहे हायली, त्यानंतर आहे तुमचं रॅदर. ओके. त्याच्यानंतर आहे तुमचं काय? पार्टली, फुल्ली, त्यानंतर आहे इनफ. बघा, त्याच्यानंतरचा आहे एनी. इथं ऍज म्हणून काय माहितीये का, हे म्हणतो ना आपण की ही इज क्लेवर, ही इज ऍज क्लेवर ऍज राम, आहे की नाही, म्हणजे तो राम एवढाच किंवा राम सारखाच काय क्लेवर आहे. इथं ऍजचा अर्थ त्या पद्धतीने केलेला आहे. एंटायरली, एंटायरली म्हणजे काय? संपूर्ण. ओके. त्याच्यानंतरचा आहे हार्डली, म्हणजे क्वचितच. हे काय आहेत तुमचे सगळे ऍडवर्ब्स ऑफ क्वांटिटी, म्हणजेच डिग्री, त्याला तरतम भाव पण असं म्हणलं जातं. आता वाक्यरचना बघा. ही इज व्हेरी बिझी, म्हणजे तो खूप बिझी आहे की नाही. त्याच्यानंतरचं पहा, राम इज. बघा, त्याच्या वाक्याचं आताच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. राम इज ऍज क्लेवर ऍज हरी, म्हणजे राम हरी एवढाच हुशार आहे. त्याच्यानंतर आहे ही वॉज टॉल इनफ टू टच द फ्रूट. ओके. म्हणजेच लक्षात काय घ्यायचं की ह्यांचा सगळ्यात जास्त उपयोग कुठं होतं, की कंपॅरिझन करताना, किंवा म्हणजे शक्यतो थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं तर डिग्री. ओके. त्याच्यामध्ये ह्याचा जास्त वापर होतो. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला बोलताना किंवा लिहिताना, बघा, डिग्रीचे काही नियम आहेत, ते डिग्रीचे तुम्ही नियम शिकून घ्या, किंवा इथं मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड पण तुम्हाला मी शिकवेन. बघा,
ह्यांचा वापर कुठं होतो, तरतम भाव. आलं लक्षात. आता हे तुम्हाला सगळं बोर्डवर लिहून दिलेलं आहे, तुम्ही लिहून घ्या, पाठ करा आणि ह्याला वापरा. काय, ऍडव्हर्ब्स ऑफ क्वांटिटी. आता ह्याच्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो कुठला कन्सेप्ट असेल कशाचा, ऍडव्हर्ब्सचा, तो घेऊन येऊ, म्हणजे प्रकार तो घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.